नमस्कार, जानूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी क्रिस्पी कारले बनवणार आहे. या पद्धतीने कारले बनवले तर कारले अजिबात कडू होत नाही आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी लागते. तर चला मग क्रिस्पी कारले कसे बनवायचे ते पाहूयात. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. क्रिस्पी कारले बनवण्यासाठी येथे मध्यम आकाराचे 3 कारले स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहेत. कारलेच्या चकत्या करून घेतलेल्या आहेत. येथे पहा अशा पद्धतीने गोलाकार आकाराच्या चकत्या करून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि ते सर्व कारल्याला लावून घ्यायचं आहे. मीठ लावून झाल्यानंतर कारलं 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. तर येथे पहा कारलं झाकून ठेवलेलं 10 मिनिटं झालेले आहे आणि 10 मिनिटानंतर येथे तुम्ही पाहू शकता कारल्याला पाणी सुटलेलं आहे. कारल्याला पाणी सुटलेलं आहे ते आता पाणी पिळून काढायचं आहे. तर त्यासाठी दोन्ही हाताच्या सहाय्याने कारलं पिळून घ्यायचं आहे. जेवढं शक्य आहे तेवढं कारलं पिळून घ्यायचं आहे. तर येथे पहा अशा पद्धतीने हे कारलं पिळून घ्यायचं आहे. आता हे कारलं पिळून झालेलं आहे. मिठामुळे कारल्याचा पूर्ण कडवटपणा निघून जातो आणि इथे पहा हे राहिलेलं पाणी आता टाकून द्यायचं आहे आणि जे कारलं पिळून घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे, त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरी पावडर आणि पाव चमचा चाट मसाला टाकायचा आहे आणि हे पूर्ण कारल्याला लावून घ्यायचं आहे. तर इथे पहा अशा पद्धतीने छान असं व्यवस्थित कारल्याला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मीठ टाकायचं आहे. मीठ आधीच टाकलेलं आहे त्यामुळे एकदम थोडंसं मीठ टाकायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि आता हे सर्व कारल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे पहा अशा पद्धतीने हे कारल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना पाणी ओतायचं नाही. पाणी न ओतता कारल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. कारलं हे ओलसर आहे त्यामुळे तांदळाचं पीठ आपोआपच ओलसर होतं त्यामुळे त्यामध्ये पाणी अजिबात ओतायचं नाही. तर येथे पहा हे 2 ते 3 मिनिटांमध्ये हे तांदळाचं पीठ ओलसर झालेलं आहे. आता हे कारलं तळून घ्यायचं आहे. तर तळण्यासाठी येथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झाले की त्यामध्ये कारलं तळण्यासाठी टाकायचं आहे. तेलामध्ये बसेल तेवढं कारलं तळण्यासाठी टाकलेलं आहे आणि आता हे कारलं तळून घ्यायचं आहे. तळताना गॅस हा बारीक ठेवायचा आहे. बारीक गॅसवरती कारलं छान असं तळून घ्यायचं आहे. येथे पहा कारलं हे दोन्ही बाजूने छान असं तळून झालेलं आहे आणि आता हे कारलं काढून घेऊयात आणि राहिलेलं कारलं तळून घेऊयात. तर येथे तुम्ही पाहू शकता किती मस्त असं हे क्रिस्पी कारले तयार होते. खाण्यासाठी सुद्धा खूपच चवदार लागते. आता हे कारलं एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर कारले न खाणारे सुद्धा आवडीने कारले खातील एवढे छान टेस्टी हे कारले बनवून तयार होते. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने क्रिस्पी कारले करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.